नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांचं उत्तर ठरू शकते। आज प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या वेदनेत जगतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू दिसत असलं तरी आतून तो संघर्ष करत असतो। कुणाच्या घरात आर्थिक संकट आहे, कुणाचं नातं तुटत चाललंय, कुणाच्या मुलाचं टेन्शन आहे, कुणी आजारपणामुळे त्रासलेलं आहे, तर कुणी इतका मानसिकरित्या थकून गेलेला आहे की त्याला पुढे काय करायचं हेच समजत नाही। आणि रोज असे हजारो संदेश वाचायला मिळतात। लोक त्यांचं दुःख सांगतात, मग मोकळं करतात, मन मोकळं करतात त्यांचं। कुणी म्हणतात घरात शांतता नाही, कुणी म्हणतं घरात घर संसार उद्ध्वस्त होतोय, कुणी म्हणतं डॉक्टरांनी आशा सोडली आहे, कुणी म्हणतं कितीही प्रयत्न केले तरी काम जमत नाही। आणि खरं सांगायचं तर हे सगळं ऐकल्यावर आतून मन हादरतं, कारण प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या अंधारातून चाललाय। पण आज मी तुम्हाला जो विषय सांगणार आहे तो फक्त मोटिवेशन नाही, फक्त बोलण्यापुरता विषय नाही, तर हा स्वामी सेवा मार्गाचा असा गुप्त मंत्र आहे की जर तुम्ही तो समजावून घेतला आणि आयुष्यात उतरवला तर तुमच्या आयुष्यातील मोठमोठ्या अडचणी हळूहळू संपवायला सुरुवात होतील। तर हा माझा शब्द नाही, हा माझा अनुभव आहे। हजारो लोकांनी हा अनुभव अनुभवलेला आहे। हा सत्य अनुभव आहे। दिंडोरीमध्ये आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी अनेक वेळा एक गोष्ट सांगितलेली आहे, जो सेवेकरी स्वतःच्या वेदना विसरून दुसऱ्या दुःखी माणसाला स्वामीपर्यंत घेऊन येतो आणि त्याच्या आयुष्यात स्वामी त्याच्या आयुष्यात एकही प्रश्न बाकी ठेवत नाही, असं गुरुमाऊली आपल्याला सांगतात। हे वाक्य साधं वाटेल, पण जर तुम्ही मन लावून विचार केला तर मात्र लक्षात येईल की यातच संपूर्ण स्वामी सेवा मार्गाचं रहस्य आहे। कारण आपण काय करतो, सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त स्वतःच्या अडचणींचाच विचार करत राहतो। माझं कधी ठीक होणार, माझ्या घरात सुख कधी येणार, माझ्या समस्या कधी संपणार, हेच सतत मनात सुरू असतं। पण आज मी तुम्हाला सांगते, एकदा स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या वेदनेकडे बघायला थोडंसं सुरुवात करा, आयुष्य बदलायला तुमचं सुरुवात होईल। आता तुम्हाला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची नित्यसेवा, ती आपल्याला सोडायचीच नाही। आणि जर अजून तुम्ही सुरू केली नसेल तर आजपासूनच तुम्ही स्वामींची नित्यसेवा सुरू करा। घरीच करू शकता किंवा मठात करू शकता किंवा लाईव्ह सेवेमध्ये देखील सहभागी होऊ शकता, कुठेही करा, पण सेवा खंडित होऊ देऊ नका। कारण नित्यसेवा म्हणजे फक्त पूजा नाही, ती स्वामींशी जोडलेली शक्ती आहे, जी माणसाच्या आयुष्यात हळूहळू परिवर्तन घडवते। आणि दुसरी गोष्ट जी सगळ्यात मोठी आहे, आजपासून तुमच्या आसपासच्या लोकांकडे लक्ष द्या। तुमच्या ओळखीत, नात्यात, मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये, शेजारी, प्रवासात भेटणारे लोक यांच्यात कुणीतरी असा नक्की असेल जो आतून खूप तुटलेला आहे। कदाचित त्याने तुमच्यासमोर कधी मन मोकळं देखील केलं असेल, कदाचित त्याने सांगितलं असेल की घरात खूप त्रास आहे, कुणाचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे, कुणी नैराश्य जगत असेल, कुणी आजारपणाने खचलेला असेल, कुणी एकटेपणाने तुटलेला असेल, त्या व्यक्तीला शोधा आणि त्याला स्वामींपर्यंत घेऊन जा। तुम्हाला जेवढं समजतं तेवढं सांगा। मोठं ज्ञान असण्याची गरज नाही, श्रद्धा खरी असेल तर शब्द स्वतः पोचवतात। त्याला सेवा समजवा, त्याला मठात घेऊन जा, त्याला व्हिडिओ दाखवा, त्याच्या मनात आशा निर्माण करा, त्याला जाणवू द्या की तू एकटा नाहीस, स्वामी तुझ्यासोबत आहेत। बाकीचा मार्ग स्वामी स्वतः तयार करतात। आणि मी तुम्हाला एक लक्ष देते, दर महिन्याला फक्त 2 लोकांना स्वामी सेवा मार्गाशी जोडा, फक्त 2। एका महिन्यात 2 म्हणजे वर्षभरात 24 झाले। तुम्हाला वाटेल हे खूप छोटं काम आहे, पण विचार करा,
जर त्या 24 लोकांच्या आयुष्यात प्रकाश आला, त्यांच्या घरात शांतता आली, त्यांच्या डोळ्यात आशा आली, जर त्यांचं पुण्य किती मोठं, तर त्यांचं पुण्य तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात भेटेल. कारण प्रत्येकाला स्वामी सहज सापडत नाही. काही लोकांपर्यंत स्वामींचं नाव पोहोचवण्यासाठी कोणीतरी माध्यम बनावं लागतं आणि कदाचित त्या कामासाठी स्वामींनी तुम्हाला निवडलेलं असेल. हे काम करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वतःचं दुःख बाजूला ठेवा. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणायला सुरुवात करता, तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यातील अंधार आपोआप दूर करायला सुरुवात करतात. हळूहळू तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींसाठी तुम्ही रोज रडत होता, त्या आता न बोलताही घडायला लागल्या आहे. म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा होती की हे घडलं पाहिजे, असं झालं पाहिजे, त्या गोष्टी आपोआप तुमच्यासोबत घडायला लागलेल्या आहेत. मार्ग मोकळे व्हायला लागलेले आहेत. घरात शांतता वाढायला लागलेली आहे. मन हलकं व्हायला लागलं आहे. आणि एक दिवस तुम्ही स्वतः म्हणाल, मी स्वामींकडे काही मागितलंच नाही, पण स्वामींनी मला सगळं दिलं. कारण स्वामींना सर्वात जवळचा तोच माणूस वाटतो जो स्वतःच्या वेदना विसरून दुसऱ्याच्या दुःखासाठी धावतो. आज मी तुम्हाला जो विषय सांगितला आहे तो फक्त व्हिडिओ नाही, हा स्वामी सेवा मार्गाचा खरा सुवर्ण मंत्र आहे. तुम्ही फक्त 1 वर्ष मनापासून हे करून बघा आणि मग स्वतः अनुभव घ्या. स्वामी तुमच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात ते बघा. बाकी सांगणं माझं काम आहे. विश्वास ठेवायचा की नाही ते प्रत्येकाच्या हातात आहे. पण एक गोष्ट नक्की, भाग्य प्रत्येकाच्या दारावर एकदा तरी टकटक करतं. आता ते दार उघडायचं की नाही हे आपल्या हातात असतं. तर जर तुम्ही हा संकल्प स्वीकारणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा ज्याला आज खरंच आधाराची गरज आहे, ज्याच्या आयुष्यात भरपूर अडचणी आहेत, जो तुम्हाला असं वाटते की तो व्यक्ती तुटलेला आहे. नक्कीच त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.